मध्यवर्ती सरकारने विद्यमान कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या 4 श्रम संहिता विरोधात तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज देशव्यापी संपाला प्रतिसाद देत अमरावती येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी निदर्शने केली। केंद्र सरकारने कामगारांचे मिळवलेले हक्क आणि अधिकार कमी करण्याच्या उद्देशाने 4 श्रम आचारसंहिता लागू केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या संहितांना देशभरातील विविध कामगार संघटनांचा तीव्र विरोध असून त्या रद्द कराव्यात अशा मागणी करण्यात आल्या। महाराष्ट्र राज्यात एकात्मिक बालविकास योजनेतून सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका आणि 1 लाख मदतनीस असे मिळून 2 लाखाहून अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत। या कर्मचाऱ्यांकडून शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक काम करून घेतले जात असले तरी त्यांना शासकीय सेवेसंबंधी कोणताही लाभ दिले जात नसल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणारे मानधन महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे संघटनेने सांगितले। अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी या लाडकी बहीण लेक लाडकी याचं कोणतंही काम करणार नाही अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविका यांनी दिली। या संदर्भात सत्यभा रंगारी अंगणवाडी सेविका यांनी ही माहिती दिली। माझे नाव सत्यभामा रंगारी, धामणगाव रेल्वे प्रकल्प धामणगाव रेल्वेमधून आलेली आहे आणि आमच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा आज बेमुदत संप आहे। आमच्या मागण्या आहे की आम्हाला वेतन श्रेणी हवी, आम्हाला पेन्शन पाहिजे, आमची ग्रॅज्युइटी पाहिजे। जे गुजरात हायकोर्टाने जे निर्णय दिला तो आम्हाला पूर्ण मान्य करावा। आमचं वेतन मानधन सुद्धा वाढवलेलं नाही, आमच्या शासनाने कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाही आणि आमच्याकडे सतत लाडकी बहिणीचे काम लादून देतात, मातृवंदनेचे काम सुद्धा आमच्याकडे देतात, एकल म्हणजे बालसंगोपनचे काम, लेक लाडकीचे काम, गाव सर्वे असे जे काही इतर आमच्या आयसीडीच्या कामाच्या व्यतिरिक्त जे कामं आहेत ते सर्व आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसकडे लादून देतात आणि जेव्हा मानधनाची वाढीची वेळ येते तेव्हा बालकाच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम झालेला आहे। आमचं मत आहे अंगणवाडी सेविका मदतनीसचं आम्हाला आमच्या आयसीडीएसच्या कामाच्या संदर्भातच आम्हाला काम द्यावे, आम्हाला इतर कामे देऊ नये आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आम्हाला 2 महिन्यापासून केंद्राने मानधन सुद्धा दिले नाही आणि अर्थसंकल्प बजेटमध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा अंगणवाडी सेविकाचा मदतनीसचा विचार केलेला नाही। त्यामुळे आमच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही लाडकी बहीणचं काम आणि मातृवंदनेचं काम, लेक लाडकीचं काम कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही असं आम्ही जाहीर करतो आणि आमचं जेल भरो आंदोलन करू आम्ही, अशी आमची पूर्ण काम बंद करू अशी आमची मागणी आहे। जय हिंद। या कामाला आमचा लाडकी बहिणीच्या कामाला पूर्ण निषेध आहे। आम्ही लाडकी बहिणीचं काम कुठल्याही प्रकारचं करणार नाही। आज देशव्यापी संपाच्या निमित्ताने संयुक्त कामगार संघटना कृती